इथे काय करतोस? काकू डबा द्या. तू करतोस? घे घे. पट्या तू इथे डबा उघडून द्यायला आलाय? अगं उघडू दे ग, सवय असेल त्याला. हा. उघड उघड. नाही, हा डबा कोणी उघडणार नाही. या डब्यातला हलवा कोणीही खायचा नाही. अरे पण का? मावशीने इतक्या प्रेमाने करून दिलाय, का नाही खायचं आम्ही? नाही खायचा. पट्या पट्या असा का? चा. हे मावशी, हा. काय भाजी उरली आहे का? काय तुला त्या टवळीनं उपाशी ठेवलंय का? नाही, माझं झालंय, तिच्यासाठीच हवी होती. मग आहे ना तुमच्या फ्रीज मध्ये दोडका आहे, भोपळा आहे, करडई आहे. सौरभनी सकाळीच आणून ठेवले. सांग तुझ्या बायकोला जरा हात पाय हलव आणि घे स्वतःसाठी भाजी करून. मावशी प्लीज ना ग. दादाचा वाढदिवस येतोय ना, हं. मला त्याची खोली सजवायची आहे सरप्राईज म्हणून. म्हणून मग वल्लीचा मूड चांगला असायला हवाय मला. प्लीज. हे बघ, दादासाठी ना त्या बायकोशी भांडण नको उकरून काढूस. असं का बोलतीयस तू? हे बघ, प्रत्येकाने आपला संसार सांभाळावा. तुमचं बंधुप्रेम किती उतू चाललं असलं ना तरी आपण आपल्या पुरतं बघायचं असतं, कळलं ना? दादा पण त्याची कामं सोडून माझ्या संसारासाठी करतोच ना इतकं. मग तू त्याची मदत घेणं थांबव, म्हणजे तरी तो लग्नाला तयार होईल ना. मावशी जा. हे घे, मटकीची उसळ आहे, जा घेऊन. थँक्यू. चप. ही अशी नाती घडवलीस तू सौरभ, घट्ट आणि प्रेमाची. ठीक आहे, यावेळी मावशी नाही तर नाही, निदान सच्चू तरी आहे तुझा वाढदिवस साजरा करायला. सचिन हे सगळं काय आहे? काय म्हणजे सजवतोय? तुझा दादा शाळेतला मुलगा आहे सजावट करायला? काही काय बोलली? काय विचारते मी, तो शाळेतला मुलगा आहे का? तू पडलो असतो ना मी. चालेल ते, पण हेच हे सगळं करून तू खर्चात पाडतोयस ना, ते महागात पडणार आहे आपल्याला. हे कळतंय? कळतंय का? जाऊ दे ग, दादाचा वाढदिवस वर्षातनं एकदाच येतो. हो का? मी आज रात्री 12 वाजता त्याला विश करणार आहे. वा वा. माझा वाढदिवस तुझा वर्षातनं एकदाच येतो रे, पण तो विसरून जातोस ना. 12 वाजता तरी घोरत पडलेला असतोस आणि दादाचं तेवढं कौतुक. आपण सोडून आहे का कोणी त्याला बोल? वा, वाटलंच मला. अजून दादाचा पुळका कसा आला नाही, दादाचं गुणगान कसं गायलं नाहीस. अरे तुझा दादा आहे ना, माई मावशीला हाताशी धरून मुली बघतोय लग्नासाठी, आणि तू काय करतोयस? फुगे लावतोयस, पताके लावतोयस. लाज वाटते का? काय बोलतेय मी? हे कात्री दे ना 1 मिनिट, नवीन लावा लागेल. आज दादाचा वाढदिवस आहे हे तू विसरून जायचं. पण लक्षात आहे माझ्या. नाहीये तुझ्या लक्षात. दादाचा वाढदिवस आहे, नाहीये तुझ्या लक्षात. नाहीये तुझ्या लक्षात. अरे मी एवढं अगं बोलली लज्जा, माझा वाढदिवस कधी नाही साजरा केला, दादाचा वाढदिवस साजरा करतोय. नाहीये तुझ्या लक्षात. इकेमचा वाढदिवस या घरात साजरा होणार नाही. कळलं? हे काय? डबा. मी जिच्यासाठी इतकी वर्ष थांबलो होतो ती मुलगी तूच आहेस अनामिका.
सौरभ, ही चिठ्ठी तू पाठवलीस? मावशी, ही चिठ्ठी तू पाठवलीस का? हो. ही चिठ्ठी मिस अनामिकांना मिळाली असती तर काय झालं असतं तुला माहितीये का? तुझं भलं झालं असतं. अरे तुझं तिच्या प्रेम आहे, जिच्यासाठी इतकी वर्ष तू थांबलायस ती तुझ्या नशिबानं समोर आलीये. मग का टाळतोयस? तू का सांगत नाहीयेस की माझं तुझ्या प्रेम आहे? कारण तसं नाहीये. मग तिचा फोटो इतकी वर्ष का जपून ठेवलास? सौरभ, तू स्वतःला फसवतोयस, नुकसान करून घेतोय स्वतःच. प्रेम होतं मावशी, प्रेम होतं. कॉलेजमध्ये असताना पोरं करतात असा मूर्खपणा, पण आता तसं काहीही नाहीये. दिवसभर या घरासाठी राब राब राबायचं, दमून भागून घरी यायचं, दोन शब्द बोलायला हक्काचं माणूस नाही. ही शांतता बोचत नाही का रे तुला? नाही, मला आवडतो एकांत. एकांत आणि एकटेपणा यात फरक आहे. तू ज्याला एकांत म्हणतोयस तो एकटेपणा आहे, आणि हा एकटेपणा माणसाला आतून पोखरतो. मी नाहीये एकटा, तू आहेस ना. तू असताना मला कोणाची गरज नाही. हे असं गोड बोलणं तुझ्या आईकडून शिकलास तू बाळा. पण मी तिची बहीण आहे, मी ओळखते तिला. या गोड बोलण्याने तू माझा मुद्दा टाळू शकणार नाहीयेस. आता कुठे लग्न माय मावशी? आता मला कोणाबद्दल परत नव्याने प्रेम वाटेल असं नाही वाटत मला. मग तो कॉलेजातला वेडेपणा, अनामिकावरचं प्रेम, हे जे काय अमान्य करतोयस ना ते थांबव. स्वतःला फसवणं बंद कर. तुला ती आवडते, तुझ्या डोळ्यात दिसतं मला. अरे खरं बोलते ना मी? नाही, असं काहीही नाहीये. मला माझं कुटुंब पुरेस आहे. सौरभ, अरे सचिन त्याच्या संसारात गुंतलेला आहे. मी किती दिवस तुला पुरणार आहे? सतत आमच्या अवतीभोवती राहून, आमची काळजी करत राहून तुला काही कुटुंबाचं सुख मिळणार आहे का? नाही रे, आम्ही फक्त म्हणायला तुझं कुटुंब आहोत. तुला शेवटपर्यंत साथ द्यायला नाही मी असणार आहे, नाही सचिन? मग काही दिवसांनी, काही वर्षांनी तुझ्या आयुष्यात जी काही पोकळी निर्माण होईल ना, तेव्हा तुला शेवटपर्यंत साथ कोण देणार आहे? बघ, नवरा बायकोचं नातं हे फार वेगळं असतं आणि इतर नाती वेगळी असतात. लोक नातेवाईक नाहीत म्हणून लग्न करत नाही. जोडीदार हा आयुष्यभराचा साथी असतो. तुला त्याची गरज आहे.
मला कोणाची गरज नाही. माझ्या बरोबर तू आहेस ना. मावशी मावशी ऐक ऐक ना. हे बघ वाजले बघ, किती वाजले बघ तरी. अवघ्या 2-3 तासामध्ये नवीन दिवस उजाडणार आहे. उद्याच्या खास दिवशी तरी माझ्याशी अशी तुटक वागू नकोस का. ज्या दिवशी तू लग्नाला तयार होशील तो माझ्यासाठी खास दिवस असेल. मग तो आजचा असू दे, उद्याचा असू दे, माझ्यासाठी सगळं सारखंच आहे. तुला एकटं पाडल्याशिवाय तुला जोडीदाराची गरज भासणार नाही सौरभ. उद्याचा दिवस तुझ्यासाठी खास का असेल, पण आता मला नाईलाजानं तुझ्याशी आबोला धरावाच लागणार. बाप्पा, अजून एक वाढदिवस आला. प्रार्थना तीच जी दरवर्षी करतो. लक्षात असेलच तुझ्या. सचू, वल्ली, माई मावशी, आप्पा सगळ्यांना जे हवं ते भरभरून मिळवते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आप्पा, पाय पाय आप्पा. नाही सॉरी. तू भाऊजीने बड्डे बिड्डे बोलला नाहीयेस ना? बोललास ना तर गाठ मायाशी एवढं लक्षात ठेव. का पण किती करतो तो आपल्यासाठी. तुला मी काल अरे छान. ओलंय सगळं. काय झालं वल्ली? अरे मदत कर तिला. सचू काय झालं वल्ली? काय मी परिचय पुसत होते, पाय झटकला माझा. पाय दुखते. अगं बाई, मोडली पाय मोडली माझी. मोडली ग बाई, मोडली. भाऊजी सांभाळून आलं बा. आई ग. काय सचू अरे दादा काय गरज नाही. ऑफिसला जाताना हातला डॉक्टरांकडे नाही. एक्सरे वगैरे काढायचं काही म्हणाले तर पैसे राहू दे तुझ्याकडे. घे. 10 दिवस उभी राहत नाही आता बाबा मी. आई आई पाठ गेली माझी. वल्ली भाऊजी, तुम्हाला तुमची काळजी आहे ओ. आई आई. माझे हात खराब आहेत, तूच घे ना. वल्ली येतो ग. या आम्ही जातो डॉक्टरांकडे, एक्सरे काढतो.
सकाळी सकाळी कुठे गेली असेल, ते माझं औक्षण न करता? अरे बापरे, या दुकानात पोचले का काय? गजानना, वाढदिवसाच्या दिवशी मी त्याला औक्षण केलं नाही असं आजपर्यंत कधी झालं नाही, पण आता त्याच्याशी आबोलात धरायचा म्हटल्यावर हे असं काहीतरी मला करावंच लागणार ना. दुसरा काहीतरी पर्याय सुचव. आता तो एकटा आहे, लग्न करून सुखी होईल याची खात्री मी त्याला कशी पटवू? पण आयुष्यात कोणीतरी जोडीदार हवाच ना. कर रे गजानना, काहीतरी कर रे बाबा, कर. तो काही नाही करणार, तो काही नाही करणार. अहो, तुमचा मुलगा तुमचं ऐकत नाही तर देव काय ऐकणार आहे? आपण एकमेकींना ओळखतो का? ओळखीची काय गरज आहे? आपण समदुःखी आहोत. अहो, तुमच्या मुलाला पटत नाही की तो एकटा आहे, माझ्या मुलीला पटत नाही की ती एकटी आहे. तो लग्न करीना आणि ही पण लग्न करीना. खरंच म्हणजे आपण समदुःखीच आहोत की हो? आपण तिकडे बसूया का जरा? चला. हो, या की. कसं आहे ना, तुम्हाला सांगते, त्याला ना एक मैत्रीण आहे. हा, पण नुसती मैत्री असून काय उपयोग? ह्याने तिच्याशी पुढे जाऊन काही बोलायला नको का? पण हा पठ्यामेला ऐकतच नाही. हिला पण एक मित्र आहे, मी म्हंटल होतं करून टाक. ऐकेल तर शपथ ना. तुमचा फोन नंबर द्याल मला जरा? हो हो. थांबा हा. म्हणजे काय आहे, आपल्यालाच एकमेकींना काही मदत लागली तर आपण करू शकतो ना. म्हणून म्हटलं. हा बघा, हा माझा का थांबा. नाव काय म्हणाल तुमचं? कुंदा. आता माझा नंबर तुम्ही मला ह्याच्यात करून द्या ना. अहो, मला हे असलं काही येत नाही. मला पोरच करून देतात. द्या. बर, आता देते मी करून, पण तुम्ही शिकून घ्या बरं का. अहो, आमची संस्था आहे विरंगुळा नावाची. बरं. त्यात आम्ही हे स्मार्टफोन कसा वापरायचा ते शिकवतो. आता पाहिलं नाही का माझे ती पॅम्पलेट्स मी याचीच तर वाटत होते. शिबिर आहे आमचं. या या, तुम्ही पण या शिबिराला, शिकून घ्या सगळं. अरे अशी एकदम योग करून सोडते तुला. अरे तुरे म्हटलं तर चालेल ना? म्हणजे काय ग? मी कुंदा, तू रमा. रमा. ए, नेहमी येतेस तू इथे? बऱ्याच वेळाला येते. अरे वा, मग भेटत जाऊ की आपण. हो. म्हणजे तू येणार असेल तेव्हा फोन कर मला. नक्की. हा? मी येणार असले की मी तुला करेन. म्हणजे चालेल, तेवढं भेटूया आपण. घे बाई तुझा फोन घे. चल, घरी वाट बघत असते. निघूया. हो हो, चल चल. मॅडम, तुम्हाला म्हटलं होतं ना की आमच्या गोडाऊन मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. या टेबलची काय प्राइस आहे? 16,000. भाई साहब, ये कैसा है ये साइड टेबल? 8 है जी. पट्या, अरे तू कधी आलास? झाला थोडा वेळ. थोडा वेळ म्हणजे 2 सेकंद ना? पट्या, मी आल्या आल्या सगळीकडे चक्कर टाकली, कुठेही नव्हतास तू. उशीर झाला म्हणून इतकी बंडल थापकोड मारतो पट्या. मी चल ये इकडे. ये, ऐक ना, मी या खुर्च्या सिलेक्ट केल्या आहेत ऑफिससाठी. कशा आहेत की त्या बेटर आहेत? खुर्च्या आहेत ना, म्हणजे डिझाईन वेगळी वेगळी आहेत पण शेवटी बसायचंच ना. ऐका ना, फक्त बसायचं असलं तरी खुर्च्यांच्या डिझाईन विषयी मला जरा बोलायचं. कोणाशी बोलू? ते मागच्या बाजूला कारागिरी आहेत, तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी बोलू शकता. बरं,
चल बेटा. एक मिनिट हा. हा सोफा केवढा आहे सर? 1,75,000. नाही नाही, सगळा सेट नकोय. म्हणजे सेंटर टेबल, त्या आसपासच्या 3-4 खुर्च्या, ते सगळं नकोय. फक्त सोफा. तेच सर, 1,75,000. आजकाल इतक्याच असतात तरी किमती. अहो, माझ्या बाबांनी आमच्या घरचा सोफा 300 रुपयात बनवून घेतला होता. अजूनही उत्तम आहे, वापरतो आम्ही. म्हणजे आजचे 3 लाख. वल्ली नवीन फर्निचरचं म्हणत होती. एवढ्याला किमती आहेत, तिचं स्वप्न कसं पूर्ण होणार? स्वप्न की हाव. असो, चल. थँक्यू. थँक्यू. काय? हा, वय वय. महिना अखेरीला पैसा जमलं तर पाठवीन की. हा, ठेवतो. अरे बाजूला हो, बाजूला हो. या पालिसचा त्रास होईल. तुम्हाला कुठे होतोय त्रास? मला काय, माझं सवयचं काम आहे लेकरा. नको नको. अरे ठेवा. अरे याडा का खुळा तू. आता लेकरा म्हणलात ना तुम्ही मला, मग सुखी हो र, सुखी हो बाबा, सुखी हो. पॉलिश कसं करायचं ते विचारतोयस का? हो. तुमच्या दोघांची बी जोडी अगदी आनंदात राहू दे.